कुठे गेल दादा? यार काय करतो तू बसलाय? हे दादा काय करतो? काय ना मी गावात चाललोय जरा. तू काय करतो बसून? बसलो. बसलाय. काय तू कपडे लय चांगली घालतो, मला आण ना अशी. तुला घालायची असली आली ना मग. एक आणा एक. येड्यान नको करीत जाऊ. काय येड्यान करतो? कोणकडे जातो? मी काय करतो? पुढे जातो हिंडतो परत सापडत नाही लवकर. हिंडतो. घरी येत जा टायमाला. गप तू गप. गावात जातो काही करतो. काय करतो मी मी गावात? बसतो. जाणार मी बसतो ना. मग अरे येड्यावर नको करीत जाऊ. मग चकली दे ना. चकली आणण्यात येतं गावातून येतं. दी आहे तुझ्याकडे दी. नाही गावातून येतं दी. नाही लागा मग नाही. पैसे दे ना मला. काय तुला पैसे? मग चॉकलेट आणायची. मी आणतो ना येतानी. मग त्यातली कांडीचं आणशील का? हा काढीची आणि लॉलीपॉप लॉलीपॉप ना. किती? किती आणू? 2. दोन. हा. एकच वास ना. नको 2. दोन नको एकच खात जावा. बरं नाही आण. त्याला अरे तू जास्त वाढीत चाललाय एक आण. म्हणतोय मी तर. आण मग मला ही दे ना मफलर तू दे ना. त्याला मफलर बद्दल गार लागत ती. अजून काही कपडे काढून देऊ? मला नीट बांध ना. तुला बांधू नाही देऊ का? बांध. अशी बांधू कशी बांधू? कशी डोक्याला बांध? बांधू का कानाला बांधू? त्याला तुरा काढतो तुला वर. चांगलं बांध. हो आता फेटा बांधली बांधली. मग एक बायको बघतो का? काय लागा ऍडवून करतोय हा? काय करतोय मी? गप तू तू. नीट नाही राहत ना. तुला बायको करून देईन पण तू नीट नाही राहिला पाहिजे ना. मग मी कसं राहतोय? येड्यावर करतो लई. नाही करीत आता नाही करणार. हा. चॉकलेट आणशील? हा चॉकलेट मग नाही करायचं. लॉलीपॉप हा सगळं आणि चॉकलेट लॉलीपॉप बिस्किट पुढे आणून घे. 2. दोन का? 2 आण. हा बरं दोन आणतो. अजून मोठा एकच आणतो एक का? वडापाव आणशील का तसलं ते गोल गोल? वडापाव म्हणे. हा, अगं तीच आण तीच आण. हा हा आणा. आणि आणि गावात काय करतो? काय चाललंय जरा काम आहे मला. रोज रोज जातो मग एक बायको बघ ना. गावात ना. नाही हा दुकानात बघतो बरं का मी. दुकानात भेटते का? हा हा भेटते भेटते. आणशील? नाही बघतो तो असली दुकानात आहे. बघून बघून ठेव हा, मला हा. दाखवा आण. पाणी मागितलं होतं ना तुम्ही? मला पाणी माहिती होतं का? मागितलं होतं. मागितलं होतं. माहिती होतं? कवा मागितलं होतं मी? आता मग कशी आवाज दिला ना मला पाणी प्यायचंय म्हणून. मी पिलो होतो. काय पाणी? होय नाही यार सांग ना. काय? मग चॉकलेट आणाय. अहो चॉकलेट घेऊन या ना त्यांना. आणि तुम्ही कडे नाही आणि जरा. त्याला म्हणलं तसं कांडीचं आण. ते लॉलीपॉप हा. लॉलीपॉप आणलं. 5 रुपयाला एक टम्मन का काय ते ना? काय म्हणते? टम्मन. टम्मन. हा तसंच सांग तसंच सांग. हा. तुला सांग. मला पण तुला काय मला पण पाहिजे? एक आण. हा हा आणि आणि ह्यो नुसता फिरतो. पण काम कोण करतो? तू करतो बघ काम काय? कपडे कशी घालतोय. हो. चल, मला एखादा ड्रेस शिवा ना तसा. मला नवी आणायला लाव. नवीन आणा नवीन भाऊजीला. नाही माप घेऊन जा मग शिवाय टाकू मग. माझा आणशी हा हे अशा का गुंडे लावले? काय केलंय? चांगले आहे माये काय लागा पाहू यार लई येड्यावर नको करीत जाऊ तू. येड्यावानी पुढे राहिला बी गावात तुम्ही. बारकाले पोरा बघ याने डोक्याला कसं बांधलं याला नीट बांध म्हणलं चांगलं वाटतंय. आहे ना. पोरांच्यात लहान पोरांच्यात नको खेळत जाऊ. मग कोणात खेळू? खेळायला काय बारीक आता खेळ तू. लहान आहेत काय भाऊजी? मी काय मत आहे काय? हो शांत बसा तुम्ही. खेळू दे बघ ह्यो असं करतो. काय खेळून द्या तू डोक्याला लई लाड करते त्याच मोकार. भाऊजी. याला बायको सांग ना मला एक. दुकानावर बाई दुकानातून आण म्हणा. दुकानात बायका भेटतात? कुठं असतात? जत्रत जत्रत आपली जत्रा वहिनी, आली ना तुम्हाला गावची. माया लावते की नाही? या बायको सांगे. बायका आण. जत्रा आल्या मग जत्रत भेटते मग. दुकानात काय येतं एकच आणशील ना? नाही आणतो ताई आणतो तुला. आण आण सांग त्याला. हा बरं जाऊ का मी त्याच्यावर ध्यान ठेवू एक काम कर आता. त्याच्यावर ध्यान ठेव तू हिडतो मोकार कुठं बी तर तू बसून मोबाईल मध्ये बोट घालीत तुझ्या जाईन गावात परत सापडत नाही ते दिवस दिवस गप. आणि तसं उपाशी राहतो. मी जाणार मग जाणार गप. जेवाय घालते मी. हा जाणार कधी आहे. गेलं येत नाही ना घरी लवकर. जा तू. जाऊ मी. हे असं काय बांधलंय? त्याने बांधलं. राहू दे आता असं. जा. जेवायचं का? भूक हा मग जेवाय दी. काय खायचं? काय केलंय? त्याला वांग्याची भाजी. मन नको वांग. मग काय खायचं? मग बेसन पोळी दी. हे पण लय चावण्याचे. बरं करते मी आता. गप काय म्हणली काय नू? नाही काय नाही म्हणले. जा नाही तर मग मी जाईन गावात. राहू दे का मी? मी बेसन पोळी करते. बर कर. हा लय करा एवढी. एवढी हा तेच मी मोठी आण. अंड्याची करते. काय चिकर. करते. जाऊ का मी? हा मी बसतो इथं. हा कुठे जाऊ नका इथंच बसा. नाही. पोळी करते बेसन पोळी नाही तर हा. अंड्याची पोळी. गोट्या खेळायला. गोट्या खेळायची. हम्म तू माझ्या संग खेळशील. हम्म चल मी येतो चल 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 मला धर. हम्म चल अजून आहे का कोणी तिथे खेळा गोट्या? हा चल आपण सगळी खेळू. चल कुठे आहे पोर? हो का चल ए तुम्हाला खेळायची का गोट्या? हा कुठे गोट्या आपल्या दर अंतर. ए बसा ना काय रे
तू याला येत नाही ना? येत. येत ना? खेळ मग. मी आधी खेळणार. बघ तो त्याने माया घेतला. दे ना. तू खेळ. द्या. खेळ तू. बघतोय की यायला नाही येत. तुला येत का? खेळ. यायला नाही रे. आता मला बघू दे. त्याची बारक घेत आहे माझ्या अंतर दे. मीच खेळणार परत. याला नाही नेम. तू खेळ. आओ भाऊजी ए उठा पोर मा अंतर घेते. उठा तुम्ही. काय गोट्या खेळत असं रे एवढ्या पोरांमध्ये. मी गोटे खेळतो. हा, गोट्या मला खेळता. येत. चला घरात. येडी हा येडी. यांना येत नाही. काय काय गोट्या खेळता येत गोटे नाही? नाही खेळता येते यांना. तुम्हाला येतात मग बरं. त्यांनी माझ्या मोठा अंतर घेतला. कुणी घेतला हंटर? चुकत्या बारकेनी. कशाला घेतला रे त्याला हंटर? सांग माहिती यायला. जाऊ दे आता आपण नाव आणू. 89. हा चल मग मला मग 2 आण. बरं 2 आणते. चला चल. येडा नाहीये काय जा मग मी आणलं नाही मग मी नाही आणलं घरी बघ. तुम्ही येडी 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 येडी. आमच्या दादाला नाव सांगणार तुमच्या दादाला. काय करते मी दादा नाव सांगन. आणि वहिनी मग यांना सांग ना तू. मी दादा नाव सांगणार आहे. दादा सांगणार जा. ही सगळी येडी. दादा नाव सांग. तो म्हणते मला मग हीच येडी हीच येडी. तुम्हीच येडी. म्हणते येडे. मी आणि मी आणला. चल मग बघ बघ काय म्हणते बघ. यांचं नावच सांगतो घरी मी. चला हो वरती. दादा आला का? आले असते चला. तर सांग म्हणा आणलं का? आणलं असतं. बसा तुम्ही बरं इथं. मी आणते तुम्हाला जेवायला. मी बसतो. हा बसा इथंच. आण. कुठं जाऊ नका आता. नाही आता नाही जाणार. काय नाही काय आहे येड्याचं? काय नाही बसले. मग कुठे गेली होती आता तू त्याला घेऊन? ते गेले होते गोटे खेळायला तर आणलंय. होय रे, हा? लहान आहे का तू? मत आहे का मी येड. गप आमच्या वहिनी नको काय म्हणू. तुला म्हणते तुला. मला म्हणते काय बस खाली. तुझी येडी. येड नका म्हणू. काय ते पाहिलं मी ते पोर बिर पाहत होते मी येताना. काय ते काय तुझे हिची पिशी घे. वहिनी, काय घे नाही पिशी. माहित पिशवीत मूर्ख. काय पिशीत काय? हा पिशी घेऊन काय करायचं? मोकळीच आणि ती मग काय आणणार आहे? आणलेत खाऊ खाऊ नका नाही आणलं मग. काय आणायचं? खाऊ लॉलीपॉप. खाऊ लहान आहे काय तू खाऊ आणायला? मग काय मोठं आहे काय? हा मग वहिनी हिला सांग लहानच आहे. काय राहिले आपल्या घरी. तू पण काय त्याचा हात हा मिळवतीस. तुला अक्कल आहे का? हं? त्याचं करत बसली मी स्वतःचा संसार सोडलाय. मग आता काय करायचं? काय म्हणते तिला संसार नाही. ए गा बस तू संग नाही बोलत मी. काय म्हणत होते आमच्या वहिनीला. चहा करते चल. चहा करती. हा मी जेवायला आणते. हा जेवण इथं बस जाऊ नका आता. नाही जात. हा, जा उठा. तू माग नको येऊ आमच्या. येईनच हा मग तर येईनच. नाही, ती काय आली घरी
चला आणि इकडे चल पिशवी दे. हे बिस्किट मी वेगळे ठेवले होते तुला बिस्किट तर बिस्किट द्यायचे ना त्यांना एखादं. अगं लय नको त्याचा लाड करू ते पार येड व्हायला लागले लाडाने येडच झाले तुम्ही लय लाड केलाय त्याचा लाड केला त्याला पण कोणी नाही काय नाही कोणी मग नाही? आता माझ्याशिवाय कोण बघणार आहे. त्याची चांगली सोन्यासारखी बायको होती हा ती गेली याला सोडून आणि तू कोर मात्रापर्यंत करीत बसणार आहे का याचं ते पण आहे म्हणा पण आता काय करते असं आपण खायचं आणि त्याला असं उपाशी ठेवायचं असं जमतंय का. मग कसं येड्यावानी बघत आहे आणि काय आहे ते काय तुला पटत असन स्वतःचा संसार बघ जरा त्याच्या माग कवर तू आयुष्य बरबाद करणार आहे. ते पण आहे म्हणा काहीच कळा नाही. जरा नवऱ्याकडे बघायचं नवऱ्याला लक्ष द्यायचं स्वतःच जरा सांभाळायचं हं त्याची बायको नाही येत का. नाही ती नाही येत. ह्या असल्या येडमाटाकडे ती नाही राहिली 7 फेरे घातलेली तर तू कवर करणार आहे याचं येड्याचं हं ते फार पागल हॉस्पिटलमध्ये टाका नाही तर त्याला. ते पण आहे हं हा ना. जरा स्वतःच बघ लेकरा बाळाचं स्वतःच बघ संसार तुला तुझं नाव गावाचं काही पडलं नाहीये का. आहे ना बाई सगळं आहे पण आता काय करते ते पण आहे ना. कुठे त्या पोरांमध्ये गोट्या खेळायला गेलं अर्धा तास त्याच्या मागच पळत होते माहिती का. पोरं येड म्हणतात आणि दगड मारित मग त्याच्या माग मला पळावंच लागत आहे. हा भाऊ जातो गावात हिंडायला आणि हे ठेवलंय माझ्यापाशी. हे बघून दिलतं का तुला मी तुझा संसार सुखाचा व्हावा नवऱ्याचं सुख लागावा संसाराचं सुख लागावा तर तू इथं येऊन त्याची आयात झालीस. हा ना सगळंच करावं लागतंय मला. बघ दे नोकरानी झालीस तू आया बी सोड आया तरी तू वरची असती तुला नोकरच तुला नर्स ठेवल्यासारखं ठेवलं. मी तिकडे येईन. ए गबास येड्या ए, तू का वळणच नाही राहिले त्याला कळत नाही. येती घरी बाडबाड करती. नको लक्ष दे जाऊ आणि तू ना वहिनी, टाकू नका. इथून पुढे ना अजिबात त्याचं काही करायचं नाही तू त्याचा भाव आहे ना त्याचा भाव करीन नाही तर त्याचं तो बघन नाही त्याची बायको येऊन करीन आनंद ते येड्याचं करायला कोण आहे का? हा आले आले गायटाच लावतो मी बघतेच त्याच्याकडे. तू अजिबात तू एकदम हे कर नाही जेवायला देत मी नाही देत त्यांना बघतेच मी. त्यांनी बोलावलं का लगेच जाते. वहिनी जेवण. ऐकूच नको ए वहिनी जेवण. येड आहे ते जाऊन दे मग ऐकू आणि त्याच काहीच ऐकू नको नाही त्याच्याकडे लक्ष नको देऊ ते तू ऐकते आणि तो सांगतो हा ना, तू ऐकतो, सारखं तो वहिनी सांगतो. जेवण जेवण. हे काय काय जेवण. कसलं जेवण. मग तू नाही म्हणली का जेवण आणते. ए हो तिकडे तू काय लहान आहेस का गप. तुला कोणी आणलं इकडे जा तुझ्या घरी पण वाटतो जा. आमच्या काय घरी. माणूस आहे अक्कल आहे का काही. हा लहान आहे काय. हिला काय अक्कल आहे का वहिनी. ती आई आहे माझी. तुला काय आई होती. मग ती आवाजातून पडली का मुर्द्या इथून माग कवा नव्हती येत. ए, ते सांगते का जेवण बिवण आजपासून मागायचं रे मला तिकडे गुखायला जायचं. पण भाडे इथून गप. दिन मुस्काडीत ठेवून. मी दादालाच नाव सांगणार आहे तुला. ए सडक्या तोंडाच्या अजिबात माझ्या लेकीचं जर नाव सांगितलं आणि संसार खराब केला ना तुला रात्रीची येऊन डोक्यात दगड घालीन काय नाही करीत तुझं पण माणूस माझ्या मला पुढचं. सांगणार. ए, गबस. गप गप. ए, दिन मुस्काडीत ठेवून. तू गप तू नको बोलू काय वहिनी. आवाज कसं तू सांगली तू हे नाही सांगणार हिच सांगणार. गप. सडक्या ए, तोंड लाज वाटते काय गप गप काय करीत हो? हिला काय आणली इकडे. ए माझ्या लेकीचं घर आहे आणि मी लेकीला भेटायला आले तुझ्यासारखे आणत नाही मूर्ख तू गबस. तू काय काय कर सांगावीत काय हा आय दादाला मग नाव हात सांगतो धरतोय. तुझं. माझं ना येऊन आणि काय माझ्या करणार आहे? मी थांबते इथं. काय पाहिजे रे हा मला भीती वाटत आहे काय आणि जेवायला काही नाही हा? आणि मागायचं पण नाही मला जेवायला. मग कोण देईन वहिनी जेवण. तिकडे गावात हिंड तुकडे माग. भीक मागून खा मुर्द्या इकडे पीक मागाय आली काय आमच्या घरी. मी दादाला म्हणेन ही म्हणते पीक वाढ. मर मर मी सांगणार ते दादा तू हे ए, नाव. गबस, माझं नाव सांगतोय रे माझं नाव सांगतो माझ्या लेकीला काम करायला होतो का आमच्या घरी येते काय. माझ्या लेकीला काम करायला अहो, होतं. गप गप. तुला मारून जीव मारीतून तुला मारून टाकीतून जीव तुला ना तर आमच्या दादाला नाव सांगतो गळत लावीत. टाकतो. आई आहे माझी ती. आई आहे. हिला काय आणली. कशाला आणली. तुमच्या दोघींचं बी नाव सांगणार मी दादाला. नाही, फाशी द्यायला लागली होती मला. अशी फाशी दिन अशी गप्प ना वहिनी, तू अर्धा अशी नव्हती करीत काम करायला लागली. हे मुर्द्याला बाई ताकद आहे गं. मग काय खाऊ पिऊ घाल अजून खाऊ पिऊ घाल त्याला ती म्हातारी जात तिच्या घरी पण जातोच निघ. मारीन जीवन मारीन. निघ तू बाहेर बाहेर निघ बरं तू. जा, निघ त्याला बाहेर. मुर्द्याला हा अजिबात यायचं नाही इथं. लाज वाटायला पाहिजे.
लागलं का ग? हा ना मला लागलं बाळ. हो. भीती वाटते बाबा त्याची यायची. नाही येत ते. अयो, लागलं ग. हो. किती लागलं बघ मला. हा? यो. म्हातारी जीव येडबीड लागला का तुला? हो. भाकर नाही देत. भाकर नाही देत. म्हातारी मी पाय पाणीच मारीन नाही एखादी जीव. हेच पाहिजे नव्हतं तुला. मी तू हे नाव सांगणार या म्हातारीचं सांगणार दादाला. कोणाला सांगणार? दादा काय खाणार आहे का मला? कापून टाकीन दादा तुला तुला. पण दादाला पण काढीन घराच्या बाहेर निघितून. हे येडा आहे काय? मस्त शाने गप्पा काय शाळा नाही तर काय? जळण खाऊ पिऊ घालती ताकद याला मरण्याची आलेली. मी नाव सांगणार आमच्या दादा म्हणजे आणतील मला. माझं नाव सांगितलं ना. नाव ऐ, सांगणार. अंगाव नको येऊ तसं दिन मुस्काडीत ठेवून. मी सांगेन ए हो तिकडं जा. म्हणजे आणती म्हातारी मला. हानती म्हणजे तू जा इथं पूर्णच टाकीन जर इथं राहिला तर. म्हणली पुरून टाकीन. पूर्णच टाकीन खड्ड. जीवच मारणार आहे दादा. तुला खड्डा खांदून पुरणार आहे मुर्द्या. मारणार. तुला मारणार मी. तू गप्पर काय म्हातारी मी नाही हो का? आता तुला पाय पाणी जीव मारीन. तू बाबा तू शांत बस. अरे तुला तुझ्या डोक्यात घालीन मी आता. माझ्या वाट जाती. डोकं काय कुठं गेलं काय हे आहे का जाग्यावर? तुला मारीन मग. हा मला मार बरं मग. सांगते मी खाऊ पिऊ घालून सापाची जाळ आहे, उलटल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या दोघींचं नाव सांगणार. निघ. आई, लेकराचं माझ्या काय हा हाल ना? केले ग. किती जीव लावी त्याला ना वरतून कसा हे करीतोय. हं? नाही मला नाही. तुलाच मलाच लागलंय लागलं बाई. बाई, हा ना? सगळीकडं. लय येड आहे बाई. ताकद आहे याडमाठ येते पण ताकद आहे. मग येड्या माणसाला ताकदच असती. आणि कर अजून खाऊ पिऊ घाल त्याला. अवघड आहे बाई. जाऊ दे. लागलं तर नाही ना तुला? तुझं जाळ झाला दलिंदर. ए आई आई उठ. आई उठ. मी चालले. माय पिशवी दे. माय पिशवी दे. अरे थांब ना आजच्या दिवस. नको नको. अगं थांब ना. नको नको दे. ते माणूस मारून टाकेन बाय. जाते मी. हो ते बिस्किट काढून घे तुला. काय झालंय? लगाय नाही मी चालले. कधी आलत्या? किती मारित आहे ते. नरड दाबलं माझं पण आणि आईचं पण. नुसतं मारित आहे आम्हा दोघीला. आधी असं नव्हतं घरी. हा? काय पागलवाणी करायला लागलाय तुमचा भाऊ. त्याला अजिबात घरात ठेवायचा नाही आता. मी आधी सांगते नाही ठेवायचा. येडा आहे, कुठे म्हणजे मला उद्या मारून टाकलं तर जमन का? तुम्ही काहीतरी म्हणलं. काय नाही म्हणलं. काय नाही म्हणलं. म्हणलं. हो का? ही फळी डोक्यात घालीत होता. तो पाईप डोक्यात. तिकडं गोट्या खेळायला गेलता पोरांमध्ये. 10-15 पोरांमध्ये. तिथून आणलं त्याला आणि इथं येऊन दादा आपल्या घरी पीक मागाय आली. हे तसं नाही बोलत जाऊ भाऊ. ती म्हणली मला पीक दी. नाही तसं नाही बोलत जाऊ. तू आणि ती वहिनी आणती मला. चप्पल खालची जरा ऐकत जा काही गोष्टी. दादा ही काय म्हणली? काय ही म्हणली अरे बाकर नको देऊ. काय खोटं बोलत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांनी तसं केलं हा प्रयत्न केला. ही वहिनी म्हणली गुखा. शिवते करता काय मामी असे दुसरे काय तू काय केलं ते नाही सांगत. मी काय केलं? तो डोक्यात माझी फळी नाही घातली. माझं मुंडकं नाही घातलं. काहीतरी दादांना मला जीवच मारायची होती म्हातारी. नवी नाही घातली डोक्यात माहिती. ही मला आणत होत्या दोघी. दोघींना याने हाणले. आम्ही मी नाही. तुम्हाला माहिती मी आजपर्यंत किती जीव लावित होते. आपण तसा काही म्हणणार नाही मला त्याच्या गोळ्या संपल्या काय बघा त्या. गोट्या खेळून वहिनी मला घेऊन आली. हा. आणि म्हातारी आली वहिनीला सांगत होती सगळं. म्हणली याला काय आलं जपती येड ही. होय, असं हे करता काय तुम्ही? इस्पितळात होय. घेऊन टाक म्हणली. हा? असं उद्योग करता चेअरमन राम राम. हा राम बरं राम झालं तुम्ही बोलावलं. आलो मी तुझ्या भावाला. आणलं का डॉक्टर बाईक आणली दादा. आली हा ते गोळख आहे का? हे इथं माझीच बायको आहे. बघा व्हायला ओळखली राव. काय त्याला येडत काढताय तुम्ही? काय येडत येडत काढलं काय होय? येडा नाही तो शान आहे. मग तुम्ही आले ना सेवा करून घ्यायचं. थांब ना गडीवर. तुम्ही आले ना चहा पाणी घ्यायचं आपलं जेवायचं आमच्या घरात काय नाही काय नाही करायचं. केलेलं तिने. का बस तू का काय नाही केलं मला मी माहिती अजून नाही. दारात नाही आलो आले. होतो काही. बाहेरच आहे. म्हणजे मारलंय मला ते. आणलंय हे बघा किती हाताला लागलंय. हिचं मी बघत होतो. तू आतापर्यंत त्याला सांभाळे दररोज सांभाळे. त्याला जेवायला खावायला देते चहा पाणी देते सगळ्या गोष्टी. तुला कधी तिने शिवी नाही दिली. आईवानी सांभाळतो. आज नरड दाबलंय. आपलं म्हणतो काहीतरी केलं असेल. हा. काय नाही केलं मी. काय केलं तो? घे बरं तुझ्या शपथ. हा, काय बरं. म्हणली नाही त्याला मी. डोक्यात चपलाने हाणत होती. आणि तू कशा घ्या बरं, आम्ही घ्या बरं तुम्ही लेकीचं मी या बोट. म्हातारीच्या डोक्यात फळी घालायची होती. अहो मी आले. घालायच पाहिजे होती. काय घालायच पाहिजे होती.
आणि त्यांनी काय केलं ते सांगितलं का तुम्हाला? काय केलं अहो, तुम्ही ते आधी पोरं त्याला इतके चिडीत होते, सगळी इज्जत जायचे काम, 10-12 पोरां सगळं तेव्हा गोट्या गोट्या खेळतोय, ही आणायला गेली तर हिची सुद्धा चेष्टा उडवली आणि ती वडी ती तरी आहे कधीच नाही ना. केलं. आमच्या कधी वेळ बोलायला, कधी एक प्रश्न तिने ह्याला आली की एका मग मी खोटं बोलते का बघ बाई. ह्या आल्या का मग वहिनी बिघडली. असं तेवढं नाही बरं कळत आहे तुला छान बोलायला. मी सांगत होतो म्हातारी तुला भीक लागत नाही हा. जाऊन. वहिनी येडेपणाचं नाटक करतोय तो, शान आहे तो. भीक लागत एवढा नाही. पूर्ण येडा नाही देऊ त्याला कळते कोण काय बोलते. तुम्ही यार तुम्ही इथे येऊन काय कुठं नाही करता? अहो, मी काहीच नाही केलं. मी आपले आले चालले होते इकडून रस्त्याने तर म्हणलं हिला थोडं खायला घेऊन जावा तिकडे आणि त्याला पण म्हणलं तुमचे पोरं तुम्हाला सांभाळीत नाही धनी तर आमच्या संसारात येऊन अहो, आम्ही काही खायला नाही आले इथं, तिला भेटायला आले होते. हा भेटायला ना सांगायचे कानभर नाही करायचे. काय नाही भरलवलं मी तिला म्हणलं स्वतःकडे बी लक्ष तू देतो तुझ्या मनाला विचार बरं, खरी चुकी आईची सांग बरं तू. तुझ्या मनाला विचार, जाऊ दे. तू मन जर मरत असेल ना तर खरं बोलशील. आईचीच आहे. आईची चुकी आहे. मग का बरं आतापर्यंत त्याला तिने कधी त्याला प्रश्न पण मी पण माझ्या लेकराचं जसं तुम्ही त्याचा विचार करता तुमच्या भावाचा तो येडा मी माझ्या नाही. लेकराचा विचार करून तिला सगळं त्याचं हागणं मुत्त काढायला विचार काय 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 तुला घरी घरात तुम्हाला पटत असेल बोला. काय बोलती हागणं मुतणं काय बारीक हागणं मुतणं काय? हा ना गोटे खेळत नव्हता का बारीक बारीक एवढं गोटे खेळत आहे. हा मग त्याचे कपडे धुवायचे जेवण द्यायचं आणि ते पुढे गेला फक्त कधी लक्ष ठेवायचं. उगा माय बायको नव्हती तर म्हणून तसं करीत होतो मी. मग आता बायको आल्यावर राहशील का व्यवस्थित? आता काय अडचण आहे मला म्हणजे आता नीट तुझ्या बोलायला. नाही, अजिबात नाही करणार. नक्की तो काय येणार काय तो मग हा, ती सेवा करून घेतली एवढे दिवस तुझ्याकडून. त्यांची एवढी हाल करून राहिले ते हाण मारून राहिलेत म्हणल्या मला थांबावंच लागत मला. हा, एवढे दिवस का नाही राहिली करून गेली ती पळून. मला काय माहिती ती तुम्ही पाहू आम्ही आमच्या घरात काय करायचं तुम्ही नका सांगू. पण माझ्या लेकीला करावं लागलं नाही एवढे काय दिवस करावं काम. लागलं? तिने किती कष्ट सहन केले. घेऊन जायची केलं तुमची. नसेल तिने तुम्ही कोण मग सगळं गाव तिचं नाव घेतो. मग एवढं कोणत्या आईला वाईट वाटत ना आपल्या लेकराची एवढी हाल आईने वगैरे. बिघडवलं. हम्म. वहिनीला जाऊ दे आई तू जा. आणि परत आलं ना अशा काढ करू येऊ नका आमच्या दारात. जा म्हणा तुमच्या घरी. ठीक आहे लेकीचा पोग येत असेल ना घेऊन जा. कायला घेऊन जा. पण माझीच खायची पंचायतली कुठं सांभाळू. मला हाय खायला मला नका सांगू उलट मीच तुम्हाला पुरवते हा. त्याला विसरू नका अजून गव्हाचे पोते पडलेले आहेत. दादा, आई, या म्हातारी, जा जा ना. मग, जाऊ दे. परत नको येऊ आमच्या हे घरात. चल, जाऊ दे जाते मी जाऊ दे जातोय मी, यांचं ऐकायला आले घेऊन. तुला द्यायला नाही आले एक दी म्हणलं तर दिला नाही. तुला खायचं का आता नको आता जा. हा, जा, चल. जा, जा, जा. जा. माझ्या बायकून म्हटलंय आणली. इकडे जा इकडे आधी. बरं मी काय म्हणतो आता पहिली गोष्ट हे बघ इकडे बघ हा. बायको आली आता नीट राहा. आजपासून येड्यावानी हा, बंद बंद. हिच्या सगळं सगळं जायचं नाही नाही तिच्या पैसे राहायचं बरं. डोक्याला ताण करून घ्यायचं नाही सांगितलंय म्हणशील. आणि आता जर तो येड्यावानी केलं तर ती मिनिटं भर राहणार नाही मग बघ नाही करणार. हा? तरी काय करते गावात? या गो आईच्या तिचं नाही काय विषय तिला नका नाव ठेवू आमची बहीण गरीबी. हा आता म्हातारीने गरीब फुगली. म्हातारी धोपटली नाही ना जीवच मारली होती म्हातारीला. तुम्हाला मारायला काळा दाबला होता तुला याच्या आधी. वहिनीच्या नुसता हात लावला होता तिथे जोरात दाबला होता. म्हणजे वहिनी वाचून द्यायची म्हातारी गेली तरी समजा. कोण म्हातारी म्हणजे होती ना. तुम्हाला बरं कळालं म्हातारीच मारायची वहिनी नाही मारायची. मग वहिनीच्या हातचा रोज खात होता तो वहिनीला कसा मारीन. हुशार आहेत मग तुम्ही. एक वेळाला दादा कमी जपत म्हणजे होता मला तरी यायला वहिनी काढत जपत होते होती. बस. हा ना हुशार माणसं आहेत राव. कोण हुशार माणसं आहे ते? हे काय आहे हुशार आहे आम्ही आता हुशार झाली. हा ना आता नीट राहा बर का आता कुठे वाढू नका. आता काय तू जाऊ नको मोकार येड्यावानी करू नको पाहुण्यांकडे गेलो. तू गेला ना चेअरमन आले म्हणून इथं आले ते नाही तुम्हाला इथं यायचा विषयच नव्हता. त्यांच्या हातापाया तू जर येड्यावानी जर केलं तुला आता बुटाडीन झाली. नाही आता नाही करणार. आता काय आता दररोज काम दार बोलन धंदा बोला तू तुपलं काम करीत जायचं. येड्यावानी जर केलं ना तो काही कामाच्या बाबतीत मग बघ तू नको काम करीत जाऊ आता. काय का आला परत वहिनीला नको याच्यामुळेच भांडणं होते का लगेच सुरू झालं का लगेच एका तुम्ही मिनिटात करता कार्यक्रम. काम आम्ही दोघं? दोघं. हा मग काय नाही. चला ठेवा मग चहाचा. नाही म्हणजे चहाचं नाही बाहेरची कामं नाही. नाही तुझं मग गोटा घ्या परत आता गोटे झालं तर गोटेच घालीन मी. आता गोट्या खेळायला गेल्यावर परत येणार बारकाई नाही. पोरं तिची वाटच बघून येत कळ येतोय. कोणतं काय बोलायचं चांगला. मला येड म्हणत होती. मग तू जातच चला जाऊ जाऊ नको. दे. चला नाना चहा होईल. इकडं पाहुणं थांबा राव. नाही जातो येतो काय नाही जाऊ चला आपण चल या घरात. हा तुम्ही तुमचं मारा गप्पा बरं, पावले. गप्पा मारा जरशी मारायची आपल्याला. हो तिथे लई दिवसातून आले गप्पा मारा तुम्ही येड्यांना. मग तुला काय कळन का नाही. अहो, चहा बनवायची वहिनी कवर अरे ती दादा आणि ती चहा करते ना आपल्याला आणून देते. चल